चला तर आज आपण एक झणझणीत रेसिपी बनवणार असाव आणि त्याच्यासाठी घेतला आम्ही चुरमुरे आणि त्याच्यात काय लागतं आता बघूया। तर शेंगदाणे, सुक्या खोबरा, काजूगर आणि कढीपत्ता असा सगळा घेतलेला हा। तर आता फोडणीसाठी तेल टाकला गोडा आणि त्याच्यात आता अक्षता शेंगदाणे टाकता। शेंगदाणे मस्तपैकी तेलात परतून घेऊचे आहेत आता आपल्याक। आत्ता टाकूया आपण सुक्या खोबरा, म्हणजे सगळा व्यवस्थित भाजात। तर आता सुक्या खोबरा पण टाकून झालेला आणि आता इलिया पाळी काजीच्या गरांची। आत्ता मस्तपैकी या सगळा लालसर होईपर्यंत आपल्याक भाजूचा लागतला आणि त्याच्यात टाकलेला आपण आता कढीपत्ता। चला तर आता ह्या तापता काय बघूया, सगळा मिक्स करून घेऊया चांगल्यापैकी। तर आपल्या टोपात काजूगर, शेंगदाणे, कढीपत्ता, सुक्या खोबरा असा सगळा तापता आणि रेसिपी दाखवता अक्षता आपणाक समोर तेलाची पिशवी दिसतात दोन, पण तो पलटी केलेले आहेत फोडून। ह्या बघा आता सगळा कसा लालसर रंग इलो त्याका। आता फोडणी तयार झालेली आहे एकदम। तर आता हळद टाकूया थोडीशी, थोडीशी म्हणजे चवीपुरती। तर हळद टाकून झाली या। आता लाल तिखट मसालो आमच्या घराकडेच बनवलेलो असता तोच आहे हो, दिसता लाल भडक। बघूया किती पावर असतली त्याच्यात ती। आणि आता मालवणी मसालो कमी टाक गो बाय। हां, तर आत्ता सगळा रेडी झालेला। चला ह्याचा मिश्रण करून घेऊया आणि आत्ता ह्याच्यात टाकले जातात लास्ट फायनल कुरमुरे, कारण कुरमुऱ्याचो आपल्याकडे बनता भडंग। तर ह्याचा व्यवस्थित मिश्रण करून घेतो आम्ही आणि टोप गॅसवरनं खाली उतरलेलो। रंग येता बघा कसो रंग येता मस्त, तो तिकटान होतली वाटता। चला तर आपलं फायनली भडंग बघा तयार झालो हा मस्तपैकी। आता वाईच मीठ टाकूया चवीपुरता आणि मग काय म्हणजे आता खाऊ घेऊचो आतो। रेडी हो बघा, भडंग रेडी झालेलो असा। चला बाय बाय।